नमस्कार शिक्षक मित्रांनो. काल महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या वतीनं ऑनलाईन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रशिक्षणामध्ये संकलित मूल्यमापन सत्र 2चं जे गुण आहेत, तर ते गुण कशा पद्धतीनं स्वीटचॅट या ॲपवरती चॅटबॉटवर कसं भरायचं या संदर्भातलं या ठिकाणी ऑनलाईन लाईव्ह डेमोचं या ठिकाणी प्रशिक्षण होतं. त्याचबरोबर त्या प्रशिक्षणामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत, काही नवीन बदल झालेले आहेत. या संदर्भात या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन होतं. ज्या शिक्षकांना त्या ऑनलाईन ट्रेनिंगला उपस्थित राहता आलेलं नाही, तर त्यांनी काही काळजी करायची नाही. यूट्यूबवरती लिंक आहेच ती. त्याचबरोबर मी थोडक्यात प्रशिक्षणामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलाचं सविस्तर मार्गदर्शन, त्याचबरोबर स्वीटचॅट या ॲपवरच्या चॅटबॉटवर कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत, कोणत्या विषयाचे गुण भरायचे आहेत, त्याचबरोबर ते स्वीटचॅट ॲप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर का व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आतिश कांबळे, AK चॅनल, कोल्हापूर. स्वीटचॅट या ॲपवरील चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन भाग 2चे गुण भरण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या महत्त्वाच्या सूचना आपण पहिल्यांदा काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत आणि त्या सूचनानुसारच हे गुण भरायचे आहेत. पहिली महत्त्वाची सूचना म्हणजे चॅटबॉटवर गुण भरण्यासाठी आपल्याला ही लिंक जी आहे उपलब्ध होणार आहे, तर ती फक्त 15 एप्रिलपासून ते 26 एप्रिल या कालावधीमध्येच या ठिकाणी उघडली जाणार आहे. 26 एप्रिलनंतर आपल्याला चॅटबॉटवर गुण भरता येणार नाहीत. त्यामुळं गडबड केली पाहिजे, घाई केली पाहिजे. त्याचबरोबर ही माहिती भरत असताना तुमचा जो कार्यरत मोबाईल नंबर आहे, तर तो मोबाईल नंबर फक्त या ठिकाणी वापरायचा आहे. तुम्हाला या स्वीटचॅट ॲपवरती हे गुण भरत असताना आपल्याला UDIS कोड माहीत पाहिजे शाळेचा आणि तो का आपला माहीत असतो सर्व शिक्षकांना. त्याचबरोबर शिक्षक कोड या ठिकाणी टाईप करावा लागतो. शिक्षक कोड म्हणजे काय, तर तुमचा शालार्थ आय डी आपल्याला माहीत पाहिजे आणि तो तुमच्या पगारपत्रकावर या ठिकाणी असतो आहे. तो देखील तुम्ही लिहून वगैरे ठेवा, म्हणजे गुण भरण्यासाठी महत्त्वाची ती एक गोष्ट आहे. त्याचबरोबर हे गुण आपण कोणत्या विषयाचे भरायचे आहे, तर फक्त मराठी, गणित आणि इंग्रजी 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गुण भरायचे आहेत आणि ते फक्त या 3 विषयाचे भरायचे आहेत. आणि आपल्याला गुण टाकण्यापूर्वी विषय जो आहे तर तो योग्य निवडायचा आहे, वर्ग निवडायचा आहे आणि विद्यार्थ्याचं नाव योग्य निवडायचं आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय सांगितलेलं आहे की इथं 3री भाषा इंग्रजी फक्त असणार आहे आणि माध्यमं जे आहेत तर ती 10 माध्यमं आहेत. भाषेसाठी 10 माध्यमं या ठिकाणी निवडले. त्यातला आपला मराठी माध्यम असेल तर तो निवडायचा आहे. गुण देत असताना आपण या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीच लिहिलेलं नसेल आणि त्या प्रकाराला या ठिकाणी 0 मार्क पडलेला असेल, तर तिथं 0 हे निवडायचं आहे. किंवा त्यानं उत्तर काहीच दिलेलं नसलं तरी देखील 0 निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर मग सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक करायला विसरू नका असं सांगितलेलं आहे. आणि या संदर्भातलं कोणतंही जर तुम्हाला तांत्रिक प्रश्न वाटलं तर एक गुगल फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे, तर त्या गुगल फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या अडचणी नोंदवायच्या आहेत. चला तर मग आपण पाहूया अशा पद्धतीने कसं गुण भरायचे त्याचा डेमो आपण पाहूया. मोबाईलवर माहिती भरत असताना आपल्याला स्वीटचॅट हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये असणे गरजेचं आहे. मग जर ती का या ठिकाणी तुम्हाला माहीत नसेल तर आपल्याला प्ले स्टोअरवरून देखील आपण ते ॲप डाउनलोड करू शकतो आणि इन्स्टॉल करू शकतो. तर ते कसं बघा, प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्चमध्ये स्वीटचॅट SWIFTCHAT असं जर टाईप केला आणि सर्च केला तर स्वीटचॅट. आता माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप होतं त्यामुळे इथं आलेलं आहे अपडेट म्हणून. तर तुमच्याकडे
नवीन जर तुम्ही या ठिकाणी कराल तर ते ओपन म्हणून या ठिकाणी येतं. मग ते ओपन झालं की त्याला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल करण्यासाठी आपण त्याला क्लिक केलं की आपला इन्स्टॉल होऊ शकतो आहे. आणि रेंजचं कशा पद्धतीनं तुमच्याकडं सोय आहे तशा पद्धतीनं ते डाउनलोड होईल. डाउनलोड फक्त या ठिकाणी हे जे स्विटचॅट ॲप आहे तर 12.76 MBचं हे ॲप आहे. आता माझ्याकडे हे ॲप डाउनलोड होत आहे. आता डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड अशा पद्धतीने बघा तुम्हाला या ठिकाणी 5 भाषा या ठिकाणी आहेत. मग त्यातल्या आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा ही निवडायची आहे. मग त्या ठिकाणी मराठीला क्लिक करायचं. तर मराठी आहे, मराठीला क्लिक करायचं आणि मराठीला क्लिक करून कंटिन्यू केलं तर आपल्याला पुढे चालू ठेवा या ठिकाणी दाबल्यानंतर मराठीमध्ये या ठिकाणी येते सगळं. अशा पद्धतीनं ओपन झाल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर मागतो. जो तुमचा कार्यरत मोबाईल नंबर आहे, जो तुम्ही ॲक्टिव्ह आहे, ज्या मोबाईल नंबर तुमचा चालू आहे तो मोबाईल नंबर टाकायचा. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्यावर OTP येतो आणि OTP येण्यासाठी आपण क्लिक करायचं गेट OTPवर. मग OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे कार्यरत आहे त्या कार्यरतून मोबाईलवर OTP येईल. OTP ॲटोमॅटिक देखील आपण टाकू शकतो आणि मॅन्युअली पण टाकू शकतो. मग OTP टाकल्यानंतर आपलं ॲप चॅटबॉट ह्या ॲप स्विटचॅट ॲपमध्ये हे चॅटबॉट येतं. आता बघा वरच्या बाजूला पॅट आहे. तर ते पॅटला आपण क्लिक केल्यानंतर आपण त्याच्यावरती गुण भरू शकतो आहे. क्लिक केल्यानंतर आता मी याच्यापूर्वी भरलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने सगळं आलेलं आहे. पण हे होण्या अगोदर तुमच्याकडे असे वेगवेगळे पर्याय निवडायला तुमच्यावरती मोबाईलवर दिसणार आहे. मग मोबाईल दिसल्यानंतर आपण योग्य पर्याय घ्यायचा आणि विद्यार्थ्याची नावं आणि मग कुठल्या विषयाचं गुण भरायचं आहे त्याचे या ठिकाणी यादी येते. मग त्यानुसार आपण इयत्ता 3री 4थी 5वी 6वी, इयत्ता 3रीचं मराठी, इयत्ता 3रीचं गणित, इयत्ता 3रीचं इंग्रजी असे या ठिकाणी प्रत्येक इयत्तेचे 3-3 विषयाचे मार्क भरायचे असतात. मग विद्यार्थी यादी येते आणि विद्यार्थी यादी आल्यानंतर आपलं प्रत्यक्षात फॉर्म भरायला सुरू होतो आहे, गुण भरायला सुरुवात होते. मग आता पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाला गुण आपल्याला द्यायचे आहेत. तर पहिल्या प्रश्नाला 4 गुण मिळालेले आहेत म्हणून 4ला क्लिक करायचं. लगेच दुसऱ्या प्रश्नाचं येतं. दुसऱ्या प्रश्न केल्यानंतर दुसऱ्या प्रश्नाला किती गुण मिळाले, समजा 3 मिळाले, 2 मिळाले, 0 मिळाले, ते नुसतं या ठिकाणी दाबायचं, पुढं जायचं. आणि अशा पद्धतीने जेवढे तुमचे 20 प्रश्न असतील, 10 प्रश्न असतील, 15 प्रश्न असतील, जे काही ज्या इयत्तांचे प्रश्न असतील, विषयाचे प्रश्न असतील, तसे या ठिकाणी त्या प्रश्नाला किती मार्क पडले जे आपण गुण नोंद तक्त्यामध्ये भरतो तशाच पद्धतीने हे ऑनलाईन या स्विटचॅट ॲपवरती चॅटबॉटवर गुण नोंदणी करायची आहे. आता हे अशा पद्धतीनं जर आपण या ठिकाणी केलो तर एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 1-2 मिनिट वेळ लागते एका विषयाचं. अशा पद्धतीनं प्रत्येक वर्गामध्ये तुमचे 3री ते 8वीचे काही विद्यार्थी असतील तर प्रत्येक इयत्ता निवडून आपण अशा पद्धतीनं गुण भरत जायचं आहे. एका विद्यार्थ्याचा झाल्यानंतर आपल्याला दुसरा विद्यार्थी पुन्हा निवडायचा आहे. मग दुसऱ्या विद्यार्थ्याला पुन्हा त्या विषयामध्ये असं प्रत्येक विषयाचं गुण हे आपल्याला भरावं लागणार आहे. अत्यंत सोपी अशी प्रक्रिया आहे, काही किचकट नाही. शेवटचा प्रश्न जो आहे या ठिकाणी 3रीचा हा शेवटच्या प्रश्नाला या ठिकाणी 6 पैकी गुण आहेत आणि किती पडले ते आपण अशा पद्धतीने पूर्ण भरून झाल्यानंतर सक्सेसफुल म्हणून येतं आणि आपण
दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव निवडायचं आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचे पुन्हा मार्क भरायचं. जर नसेल तर आपण मुख्य मेनूवरती देखील जाता येतं आणि अशा पद्धतीनं एकदा आपल्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थ्यांचे मार्क भरून झाले की आपण दुसरा विषय घ्यायचा, दुसरी इयत्ता घ्यायची आणि भरायचं आहे. अत्यंत सोपी आणि अत्यंत सुस्पष्ट अशा पद्धतीचं हे ॲप आहे. चांगल्या पद्धतीने आहे. जर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.